या अगोदरच्या तासाला आपण हायड्रोकार्बन्स या टॉपिकमध्ये प्रिपरेशन मेथड्स ऑफ अल्केन हा पॉईंट या अगोदर बघितलेला आहे. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या 4 मेथड बघितल्या. पहिली मेथड आपण इंडस्ट्रियल मेथड बघितली, त्यानंतर दुसरी मेथड जनरल प्रिपरेशन मेथड, त्याच्यामध्ये आपण 3 मेथड बघितल्या. स्टार्टिंग फ्रॉम अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, त्याच्यानंतर स्टार्टिंग फ्रॉम अल्किल हॅलाइड, आणि त्याच्यातली तिसरी एक मेथड आणि एकूणातली चौथी मेथड म्हणजे डिकार्बॉक्झिलेशन ऑफ सोडियम साल्ट ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिड. तर अशा पद्धतीने 4 मेथड आपण प्रिपरेशन ऑफ अल्केनसाठीच्या बघितलेल्या आहेत. आजच्या तासाला आपल्याला त्याच्या पुढचा पॉईंट बघायचा आहे, दॅट इज फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन. अल्केनच्या फिजिकल प्रॉपर्टीज आपल्याला त्यामध्ये पाहायच्या आहेत. तर त्याच्यामध्ये पहिलं प्रॉपर्टी जे आहे तर त्या ठिकाणी आपल्याला फिजिकल स्टेट ऑफ अल्केन हे आपल्याला पाहायचं आहे. तर लोअर अल्केन्स, दॅट मीन्स द स्टार्टिंग 4 अल्केन्स, दॅट इज मिथेन, इथेन, प्रोपेन अँड ब्युटेन. त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि त्यांची नावं जी आहेत ती या ठिकाणी लिहिलेली आहेत. CH4 दॅट इज मिथेन. आपल्याला माहीत आहे अल्केनसाठीचं जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे CnH2n+2. तर या ठिकाणी कार्बनची संख्या 1 म्हणजे n=1 आहे, म्हणून त्या ठिकाणी हायड्रोजनची संख्या झाली 2n+2 म्हणजे 4. तर अशा पद्धतीने मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन. तर हे स्टार्टिंग किंवा लोअर 4 अल्केन जे आहेत तर दे आर कलरलेस ओडरलेस गॅसेस. हे कलरलेस ओडरलेस गॅसेस आहेत. तर त्याच्यानंतरचे दॅट इज फ्रॉम पेंटेन ऑनवर्ड 10 मेंबर्स ऑफ the homologous series of alkanes, that is up to pentadecane. तर these alkanes they are colorless liquid having benzene like smell. तर याच्या पुढचे जे अल्केन जे आहेत म्हणजे C5H12 दॅट इज पेंटेन पासून त्याच्या पुढे हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन, डिकेन, त्याच्यानंतर अनडिकेन, डायडिकेन या पद्धतीत त्याचं नॉमेनक्लेचर होणार आहे. ट्रायडिकेन, टेट्राडिकेन, पेंटाडिकेन. तर हे पुढचे जे मेंबर आहेत दे आर कलरलेस लिक्विड विथ बेन्झिन लाईक स्मेल. म्हणजे यांना बेन्झिन सारखा त्या ठिकाणी वास असतो. तर त्याच्या पुढचे त्यांना आपण हायर अल्केन्स असा शब्द वापरतो. तर दे आर कलरलेस ओडरलेस सॉलिड्स. As the molecular weight of these alkanes increases, they become solid. म्हणजे लोअर अल्केन्स जे आहेत ते गॅसियस फॉर्ममध्ये आहेत, मिडल जे अल्केन्स आहेत ते लिक्विड फॉर्ममध्ये आहेत, आणि हायर अल्केन्स हे सॉलिड स्टेटमध्ये असतात. तर हे आपल्याला या पद्धतीनं अल्केन्ससाठी स्टेट आणि त्यांचं ओडर त्या ठिकाणी सांगता येईल. याच्यातली आता अल्केनची दुसरी प्रॉपर्टी जी आहे ती म्हणजे पोलॅरिटी. ही महत्त्वाची, अत्यंत महत्त्वाची अशी त्या ठिकाणी प्रॉपर्टी आहे. तर अल्केन्स दे आर नॉन पोलर. तर या ठिकाणी एक्झाम्पल म्हणून मिथेनचं एक्झाम्पल घेतलेलं आहे CH4. हिअर वी कॅन सी दी बॉन्ड बिटवीन कार्बन अँड हायड्रोजन. तर व्हाय धिस अल्केन्स दे आर नॉन पोलर? ड्यू टू द व्हेरी स्मॉल इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स बिटवीन कार्बन अँड हायड्रोजन. The bond between carbon and hydrogen is less polar, and the second bond which is present in the alkane is in between carbon and carbon, and as the electronegativity of 2 carbons it is same, again that bond is non-polar. So overall the alkane molecule is non-polar because the electronegativity values of carbon and hydrogen they are as follows. The electronegativity value of carbon is about 2.55 and for hydrogen it is about 2.20, which is measured on Linus Pauling scale. आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आपण जी आहे ती लिनस पावलिंगच्या स्केलवरती या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. तर या पद्धतीनं कार्बनसाठीची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी व्हॅल्यू 2.55 आहे, तर हायड्रोजनसाठी ती 2.20 आहे. तर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीमधला डिफरन्स खूपच छोटा असल्या कारणानं हे अल्केन जे आहेत दे आर द नॉन पोलर मॉलिक्युल्स.
आता असे नॉन पोलर मोलिक्यूल दे आर हेल्ड टुगेदर बाय अ इंटरमोलिक्युलर अट्रॅक्शन विच इज नोन ॲज van der Waal forces, and these van der Waal forces they are weaker. That is, what is mean by van der Waal forces? The van der Waal forces, they are the one type of attraction between the molecules. As the alkane molecules, they are non-polar, the attraction between these molecules, which is known as van der Waal forces, they are very weak. ते खूपच वीक स्वरूपाचे असतात. आता उदाहरणार्थ या ठिकाणी हे दोन मोलिक्यूल आपण लक्षात घेऊया. तर या ठिकाणी n पेंटॅनचे दोन मोलिक्यूल मी दाखवलेले आहेत. तर या दोन मोलिक्यूल एकमेकाच्या शेजारी आहेत, तर त्यांच्यामध्ये जे अट्रॅक्शन आहे त्याला आपण van der Waals फोर्सेस असं म्हणतो, आणि ते नेहमीच खूप वीक स्वरूपाचे असतात. तर हे जे मोलिक्युल्स आहेत नॉन पोलर असणारे अल्केनचे मोलिक्यूल, दे आर हेल्ड टुगेदर बाय दीज weak van der Waal forces. आता as the surface area of these molecule increases, the van der Waal forces also increases. For that we consider these two example. या पहिल्या एक्झाम्पल मध्ये आपण n पेंटेनचे एक्झाम्पल दाखवलेलं आहे. 1 2 3 4 5 कार्बन असणारा अल्केन आपला पेंटेन आहे. या ठिकाणी हे सगळे पाचीच्या पाची कार्बन ॲटम एका पुढे एक असे या पद्धतीने जोडलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांची स्ट्रेच चेन मिळते, म्हणून त्याला आपण n पेंटेन, याच्या अगोदरच मी एक्सप्लेन केलं, n फॉर नॉर्मल असा त्याचा मिनिंग आहे. तर हा पेंटेनचे दोन मोलिक्यूल या ठिकाणी दाखवलेले आहेत. त्यांचा सरफेस एरिया कम्पेअर करायचा म्हटलं तर त्यात 5 कार्बन असणारे या ठिकाणी ब्रँचड चेन अल्केन आपण शेजारी दाखवलेलं आहे. त्या ठिकाणी 1 2 3 4 आणि 5 अशा पद्धतीनं इथेही हे दोन मोलिक्यूल दाखवलेले आहे. आपण या ठिकाणी सरफेस एरिया कन्सिडर करतोय. आता या पेंटेन मोलिक्यूल n पेंटेनसाठीचा सरफेस एरिया या ठिकाणी या पद्धतीनं आपल्याला दाखवता येईल, आणि या पेंटेनसाठीचा सरफेस एरिया हा आहे. तर अर्थात जेवढा सरफेस एरिया जास्त तेवढा त्याच्यामध्ये असणारं हे अट्रॅक्शन मोलिक्यूल मधलं जास्तीचं असणार आहे. म्हणजेच त्याच्यामध्ये असणारे van der Waal फोर्सेस जे आहेत ते त्या ठिकाणी जास्तीचे असणार आहे. तर या ठिकाणी सरफेस एरिया 5च कार्बनचा हा पेंटेन आहे, पण त्याला आपण न्यू पेंटेन असं म्हणतोय कारण शेवटून 2 नंबरच्या कार्बनवरती 2 मिथाइल ग्रुप आहेत. तर या ठिकाणी त्याचा सरफेस एरिया डिक्रीज झालेला आहे. त्याच्यामुळे त्याच्यात असणाऱ्या van der Waal फोर्सेस जे आहेत ते सुद्धा या स्ट्रेच चेनच्या तुलनेनं त्याच्यामध्ये कमी असणार आहेत. त्यामुळे आपण या ठिकाणी लिहिले लार्जर द सरफेस एरिया स्ट्रॉंगर द van der Waals फोर्सेस. जेवढा सरफेस एरिया जास्त असतो तेवढा त्या मोलिक्यूलमध्ये असणारे van der Waal फोर्सेस जास्तीचे असतात. तर याचा उपयोग आपल्याला पुढे जाऊन मेल्टिंग बॉइलिंग पॉइंट बघताना ही अत्यंत महत्त्वाची अशी प्रॉपर्टी या ठिकाणी आहे. तर यानंतरचा पुढचा पॉइंट जो आहे तो सोल्युबिलिटी. दीज अल्केन मोलिक्यूल दे आर इनसोल्युबल इन वॉटर. पाण्यामध्ये ते इनसोल्युबल आहेत. का? तर बिकॉज दे आर इनएबिलिटी टू फॉर्म हायड्रोजन बॉन्डिंग विथ वॉटर. पाण्याबरोबर ते वॉटर मोलिक्यूल बरोबर हायड्रोजन बॉन्डिंग देऊ शकत नाहीत कारण ते नॉन पोलर स्वरूपाचे आहेत, आणि त्याच्यामुळं दीज अल्केन्स दे आर इनसोल्युबल इन वॉटर बट सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट्स लाईक बेन्झिन असेल, C6H6 म्हणजे बेन्झिन आहे. त्याच्यानंतर CHCl3 म्हणजे तुमचा क्लोरोफॉर्म आहे. CCl4 दॅट इज कार्बन टेट्राक्लोराइड आहे. ROR- दॅट इज इथर आहे. कार्बन डायसल्फाइड आहे CS2. यासारखे जे ऑर्गॅनिक सॉल्वंट्स आहेत त्याच्यामध्ये मात्र हे अल्केन्स जे आहेत सोल्युबल आहेत. कशामुळे ते ऑर्गॅनिक सॉल्वंटमध्ये सोल्युबल आहेत? कारण हे नॉन पोलर असणारे ऑर्गॅनिक सॉल्वंट आहे, अँड ॲज वी नो दॅट लाईक डिझॉल्व्स लाईक. त्याच्यामुळे एकसारख्या असणारे सबस्टान्सेस एकमेकामध्ये डिझॉल्व्ह होतात. आपले अल्केन्स सुद्धा नॉन पोलर आहेत, त्यामुळे हे या ऑर्गॅनिक सॉल्व्हेंटमध्ये ते डिझॉल्व्ह होतात. पाण्यामध्ये मात्र ते डिझॉल्व्ह होत नाहीत कारण ते पाण्याबरोबर हायड्रोजन बॉन्डिंग देऊ शकत नाहीत, आणि त्याच्यामुळं अल्केन्स दे आर इनसोल्युबल इन वॉटर बट सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट्स लाईक बेन्झिन, क्लोरोफॉर्म, कार्बन टेट्राक्लोराइड, इथर्स एटसेट्रा. या पद्धतीने आपल्याला सोल्युबिलिटी ही प्रॉपर्टी अल्केनच्या बाबतीमध्ये सांगता येईल.
त्याच्यानंतरची चौथी प्रॉपर्टी आहे दॅट इज मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. तर याच्यासाठी आपल्याला या अल्केनच्या मॉलिक्युलचा सरफेस एरिया, मॉलिक्युलर वेट आणि त्यात असणारं ब्रँचिंग या 3 गोष्टी त्या ठिकाणी ध्यानात घ्यायच्या. तर ॲज द सरफेस एरिया इन्क्रीजेस the melting point and boiling point also increases, because just we have now studied that as the surface area increases the van der Waals forces also increases. That is these additional forces that attracts these alkane molecules with each other, that is intermolecular forces, they are increased, and to overcome these additional van der Waals forces we have to supply more energy, so their melting and boiling point also increases. Similarly, as the molecular weight increases, that means as the number of carbon atom goes on increasing, the melting point and boiling point also increases. Here in the first property, as we have studied that as we move from up to down, the number of carbon atom goes on increasing, and at that time their physical state also changes. The lower alkanes, that means the alkanes having less number or limited number of carbon atom, they are in gaseous form, but as the number of carbon atom increases they become liquid, and for a higher alkane they become solid. That means from this we can also understand that their melting point and boiling point increases with increasing molecular weight. And similar for from this we can say that as the surface area and molecular weight of alkane increases, the boiling point and melting point increases. But if the branching increases, that means as the surface area decreases, branching वाढलं की surface area कमी होतो, that means boiling point decreases. त्या ठिकाणी surface area कमी होतो, म्हणजेच दुसऱ्या अर्थानं त्याच्यात असणाऱ्या van der Waals forces जे आहेत ते त्या ठिकाणी कमी होतात, आणि त्याच्यामुळे अर्थातच बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्केन दॅट डिक्रीजेस बाय इन्क्रीजिंग ब्रँचिंग वाढलं की त्या ठिकाणी बॉइलिंग पॉइंट जो आहे तो डिक्रीज होतो. तर अशा पद्धतीने आपल्याला या काही 4 फिजिकल प्रॉपर्टीज अल्केनच्या बाबतीत सांगता येईल. यानंतर आपल्याला बघायचं आहे ते केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन्स. That means we have to study the chemical reactions of alkanes. Here firstly we see the general reaction, that is alkane RH plus X2 that gives RX plus HX. This RX means alkyl halide. When alkane react with halogen it forms alkyl halide and haloacid. In this reaction, that is halogenation of alkane, this reaction takes place in ultraviolet rays or in diffused sunlight or at high temperature, that is at about 573 to 773 Kelvin. 573 ते 773 म्हणजे जवळजवळ 300 ते 500 डिग्री सेल्सिअसला ही रिॲक्शन त्या ठिकाणी घडून येते. For example, the reaction with fluorine, this reaction happens in dark. That reaction happens at low temperature, but in case of chlorination, bromination or iodination, we have to use UV light or higher temperature. Now we will see the what are the features of the halogenation of alkanes. That this reaction takes place according to free radical mechanism, free radical formation mechanism. Firstly, we consider this reaction. Here the simple alkane, that is methane, is treated with a chlorine gas Cl2 in presence of UV light. Here the first product of this reaction is CH3Cl, that is one of the hydrogen out of 4 hydrogens, it is substituted or replaced by chlorine atom from chlorine gas. Cl2 मधला हा जो क्लोरीन आहे तो मिथेन मधला एक हायड्रोजन रिप्लेस करतो. Here we have 4 replicable hydrogens
इन मिथेन. मिथेनमध्ये आपल्याला रिप्लेस करण्याजोगे 4 हायड्रोजन आहेत. त्याच्यातला एक हायड्रोजन हा क्लोरीन ॲटमनी रिप्लेस झाला आणि सो वी गेट CH3Cl. त्याच्यामुळे आपल्याला CH3Cl म्हणजे क्लोरोमिथेन मिळालं प्लस HCl. हा H आणि हा Cl या पद्धतीनं हायड्रोक्लोरिक ऍसिड त्या ठिकाणी मिळतं. बट इफ वी यूज क्लोरीन इन एक्सेस, जर आपण हे क्लोरीन आहे ते जर तुम्ही एक्सेस मध्ये वापरलं, इफ वी यूज क्लोरीन इन एक्सेस, then this reaction it will proceed further till all the 4 replicable hydrogen atoms are replaced by chlorine. So in the next step, this chloromethane that react with next molecule of chlorine. So I have written UV light and chlorine on the arrow. तर या ठिकाणी हा दुसरा मॉलिक्यूल क्लोरीनचा त्या ठिकाणी या क्लोरोमिथेन बरोबर रिॲक्ट होतो अँड अगेन 1 मोर हायड्रोजन इज रिप्लेस्ड बाय क्लोरीन. सो वी गेट द प्रॉडक्ट डायक्लोरोमिथेन. 1 आणि 2 क्लोरीन आहेत मिथेनमध्ये, म्हणून डायक्लोरोमिथेन इज ऑब्टेन्ड प्लस HCl is removed. Now here 2 replicable hydrogens are available. So the third molecule is used here in the next step. या ठिकाणी तिसरा क्लोरीनचा मॉलिक्यूल वापरला जातो and again 1 more hydrogen is replaced in the form of HCl and we get CHCl3, that is chloroform or trichloromethane, which is called as a trichloromethane. Here also this reaction doesn't stop because here 1 hydrogen can be replaced. So the next 4th chlorine molecule is used for this reaction and this hydrogen it is replaced as a HCl and finally we get a C4 times Cl, that is CCl4. Carbon tetrachloride is obtained finally. Here I have written that measure. When we can get this carbon tetrachloride as a major product, when we use chlorine in excess. जेव्हा आपण क्लोरीन हा एक्सेस मध्ये वापरतो तेव्हा we get carbon tetrachloride as a major product. But when we use methane as a methane in excess, that means chlorine is limiting reagent. At that time we get chloromethane as a major product. So when we get the chloromethane as a major product, the answer is that when we use methane in excess. जेव्हा तुम्ही मिथेन एक्सेस मध्ये वापरता म्हणजेच दुसऱ्या अर्थानं क्लोरीन हा खूप कमी प्रमाणात किंवा तो लिमिटिंग रिएजंट म्हणून तुम्ही जेव्हा घेता तेव्हा आपल्याला क्लोरोमिथेन हा त्या ठिकाणी एक्सेस मध्ये किंवा मेजर प्रॉडक्ट मिळत असतो. आणि जेव्हा आपण क्लोरीन गॅस एक्सेस मध्ये घेतो तेव्हा दिस रिएक्शन डझंट स्टॉप ॲट दिस स्टेज बट इट प्रोसीड फर्दर टिल वी गेट कार्बन टेट्राक्लोराइड. कार्बन टेट्राक्लोराइड मिळेपर्यंत ही रिएक्शन या पद्धतीनं होत राहते आणि त्याठे जेव्हा आपण क्लोरीन एक्सेस मध्ये वापरतो तेव्हा कार्बन टेट्राक्लोराइड हा आपला मेजर प्रॉडक्ट असतो. आणि आताच मी सांगितलं की धिस रिएक्शन प्रोसीड थ्रू फ्री रॅडिकल फॉर्मेशन मेकॅनिझम. तर फ्री रॅडिकल फॉर्मेशन मेकॅनिझम काय आहे तर या ठिकाणी बघा क्लोरीनचा हा जो मॉलिक्यूल आहे तो या ठिकाणी दाखवलेला आहे in presence of UV light. This chlorine molecule it breaks homolytically. So I have written homolysis here. It is represented in this way. या पद्धतीनं हा हुक्ड ॲरो त्या ठिकाणी दाखवलेला आहे. याचा अर्थ हा जो बॉन्ड आहे तो इक्वली ब्रेक झालेला आहे. सो दिस क्लोरीन गेट सिंगल इलेक्ट्रॉन while this chlorine atom get single electron and we get 2 chlorine free radicals. या पद्धतीने हे फ्री रॅडिकलच्या स्पीसीज आपल्याला मिळतात कारण एक बॉन्ड म्हणजे 2 इलेक्ट्रॉन आहेत त्यातला एक इलेक्ट्रॉन या क्लोरीन ॲटमवर तर दुसरा इलेक्ट्रॉन या क्लोरीन ॲटमवर येतो आणि अशा पद्धतीनं क्लोरीनचा फ्री रॅडिकल तयार होतो अँड धिस इज द इनिशिएशन स्टेप. म्हणजे सुरुवात कशा पद्धतीनं होते तर
हा क्लोरीनचा गॅस मोलिक्यूल जो आहे तो या पद्धतीने होमोलिसिस होतं, त्याचं होमोलिटिकली त्या ठिकाणी ब्रेक होतो आणि क्लोरीनचे फ्री रॅडिकल मिळतात. नाउ धिस क्लोरीन फ्री रॅडिकल इट रिॲक्ट्स विथ मिथेन मोलिक्यूल. मिथेन मोलिक्यूल बरोबर तो रिॲक्ट होतो. इथं सुद्धा हा बॉन्ड आहे तो होमोलिटिकली फ्युजन होतं त्याचा आणि इन दिस वे वी गेट द मिथाइल फ्री रॅडिकल. या ठिकाणी CH3 डॉट दाखवलेला आहे अँड धिस H hydrogen free radical and this chlorine free radical, they unite or combine to form HCl. In this way, this chain propagates and number of molecules of methane and chlorine, they react further to get up to carbon tetrachloride if we use chlorine in excess. So this is the प्रोपोगेशन स्टेप. या पद्धतीनं ही चेन प्रोपोगेट त्या ठिकाणी होत राहते, ही रिॲक्शन पुढे होत राहते आणि जास्तीचे क्लोरीन मोलिक्यूल त्या ठिकाणी वापरले जातात. नाउ दिस इज द क्लोरीन विच वी हॅव युज्ड इन दिस रिॲक्शन. बट व्हॉट इज अबाउट फ्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन? सो द रिॲक्टिव्हिटी ऑर्डर ऑफ हॅलोजन्स टुवर्ड्स अल्केन. तर it is given in this way. Fluorine very fastly react with alkane. I have just told you that fluorine react even in dark with alkane. म्हणजे फ्लोरीन अंधारामध्ये सुद्धा त्या ठिकाणी रिॲक्ट होतो, खूप कमी तापमानावर रिॲक्ट होतो. याचाच अर्थ फ्लोरीन सगळ्यात जास्त फास्ट हा अल्केन बरोबर रिॲक्ट होतो. त्याच्यापेक्षा थोडं कमी क्लोरीनचं त्या ठिकाणी रिॲक्टिव्हिटी आहे. आत्ताच आपण बघितलंय की क्लोरीन पासून आयोडीन पर्यंत हे सगळे क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन हे रिॲक्ट होण्यासाठी आयदर वी हॅव टू यूज द टेम्परेचर 573 to 773 Kelvin or we have to use diffused sunlight or in presence of UV light we have to carry out these reactions. So the reactivity order of halogen towards alkane is in this way. Fluorine react more than chlorine. Chlorine react more than bromine and bromine react than iodine. This is the reactivity order of halogen towards alkane. आता यानंतर आपल्याला अल्केनमध्ये असणारा हायड्रोजन जो आपण आता बघितलं की अल्केन देश सबस्टिट्यूशन रिॲक्शन. अल्केन मधला हायड्रोजन इट इज सबस्टिट्यूटेड बाय हॅलोजन ॲटम इन द हॅलोजनेशन. हॅलोजनेशन मध्ये हॅलोजनचा ॲटम हा अल्केन मधला हायड्रोजन जो आहे तो सबस्टिट्यूट करत असतो. तर या रिॲक्शन मध्ये विच हायड्रोजन इज मोर सबस्टिट्यूटेड हे आता आपल्याला बघायचं आहे. तर या ठिकाणी त्यासाठी आपण हे खालचं एक्झाम्पल जे आहे ती दोन लक्षात घेऊयात. या ठिकाणी बघा CH3, CH2, CH3 तीन कार्बनचा आपला प्रोपेन आहे C3H8. तर याची रिॲक्शन जेव्हा क्लोरीन बरोबर करतो तेव्हा अल्केन मधले सगळे हायड्रोजन हे रिप्लेकेबल असतात. म्हणजे सगळेच्या सगळे हायड्रोजन आपण रिप्लेस करू शकतो. आता मिथेनच्या एक्झाम्पलमध्ये आपण बघितलं की मिथेनमध्ये 4 हायड्रोजन आहेत, तर ते चारीच्या चारी रिप्लेस होईपर्यंत जर आपण एक्सेसमध्ये क्लोरीन वापरला तर ती रिॲक्शन कंटिन्यू होते आणि या पद्धतीनं आपल्याला प्रत्येक स्टेजवरती वेगवेगळा प्रॉडक्ट मिळतो. पहिल्या स्टेजमध्ये आपल्याला क्लोरोमिथेन मिळाला, दुसऱ्या स्टेजमध्ये डायक्लोरोमिथेन मिळाला, तिसऱ्या स्टेजमध्ये आपल्याला कार्बन टेट्रा क्लोरोफॉर्म मिळाला आणि चौथ्या स्टेजमध्ये आपल्याला कार्बन टेट्राक्लोराईड मिळाला. तर अशा पद्धतीनं जर क्लोरीन एक्सेसमध्ये वापरला तर या पद्धतीनं आपल्याला 4 प्रॉडक्टचं त्या ठिकाणी मिक्सचर मिळेल. या ठिकाणी सुद्धा आता आपल्याला रिप्लेस होण्याचं किती हायड्रोजन आहेत, तर एकूण सगळ्याच्या सगळ्या हायड्रोजन त्या ठिकाणी रिप्लेस होऊ शकतात. म्हणजे 3 आणि 3 6 2 8 हायड्रोजन रिप्लेस होऊ शकतात. त्याच्यातले हे 3 आणि हे 3 जे हायड्रोजन आहेत ते प्रायमरी कार्बनवरती असणारे आहेत. प्रायमरी कार्बन कोणाला म्हणायचं, तर जो कार्बन इतर एका कार्बनला जोडलेला आहे त्या कार्बनला आपण प्रायमरी कार्बन म्हणतो. तेव्हा हा कार्बन 1 नंबरचा आहे तो सुद्धा तुमचा प्रायमरी कार्बन झाला. हा कार्बन सुद्धा प्रायमरी झाला. आता या प्रायमरी कार्बनवरचा हायड्रोजन तो रिप्लेस होऊ शकतो. तसा हा मधला जो कार्बन आहे तो सेकंडरी कार्बन आहे. कारण का, त्याच्या हा कार्बन जो आहे तो इतर 2 कार्बनना
जोडला गेलेला आहे, म्हणून हा कार्बन झाला सेकंडरी कार्बन, त्याच्यावरचा हायड्रोजन हा सेकंडरी हायड्रोजन झाला. आता बघा याच्यामध्ये प्रॉडक्ट जर तुम्ही बघितले तर त्या ठिकाणी पॉसिबल काय आहे, तर याच्यावरचा हायड्रोजन जाऊ शकतो, या हायड्रोजन कार्बनवरचा पण हायड्रोजन जाऊ शकतो, पण याच्यातले प्रायमरी कार्बनवरचे हायड्रोजन घालवून मिळणारा जो प्रॉडक्ट आहे तो सेम असणार आहे. या हा कार्बनवरचा हायड्रोजन गेला काय आणि या कार्बनवरचा हायड्रोजन गेला काय, पॉसिबल असणारा प्रॉडक्ट कोणता आहे, CH3 CH2 CH2 Cl, दॅट इज 1 क्लोरोप्रोपेन, 3 कार्बनचा प्रोपेन. इकडून नंबरिंग करावं लागेल कारण हॅलोजन ॲटम या कार्बनवरती आहे, तर त्याच्यापासून नंबरिंग केलं, त्यामुळं 1 क्लोरो 1 2 3 कार्बनचा प्रोपेन. त्याचं पर्सेंटेज किती आहे, तर 45% आहे. आणि दुसरा पॉसिबल असणारा हायड्रोजन कोणता जाऊ शकतो, तर सेकंडरी कार्बनवरचा, या कार्बनवरचा हायड्रोजन त्या ठिकाणी रिप्लेस होऊ शकतो. तो जर रिप्लेस झाला तर मिळणारा प्रॉडक्ट कोणता आहे, तर CH3 CHCl CH3, दॅट इज 2 क्लोरोप्रोपेन, 3 कार्बनचा प्रोपेन, 2 नंबरच्या कार्बनवरती क्लोरीन आहे म्हणून तो झाला 2 क्लोरोप्रोपेन. त्याचं यील्ड किती आहे बघा, किती 55% इतका 2 क्लोरोप्रोपेन त्या ठिकाणी तयार झालेला आहे. याचाच अर्थ सेकंडरी हायड्रोजन किंवा हायड्रोजन प्रेझेंट ऑन सेकंडरी कार्बन, इट इज मोर इझिली रिमूव्ड दॅन द हायड्रोजन विच इज प्रेझेंट ऑन प्रायमरी कार्बन. प्रायमरी कार्बनवरचा जो हायड्रोजन आहे त्याच्यापेक्षा सेकंडरी कार्बनवरचा हायड्रोजन हा सहजासहजी रिमूव्ह होऊ शकतो किंवा त्या ठिकाणी सबस्टिट्यूट होऊ शकतो. याचाच अर्थ या ठिकाणी आपण ही रिॲक्टिव्हिटी ऑर्डर अल्केन मधल्या हायड्रोजनची या पद्धतीने लिहू शकतो. टर्शरी हायड्रोजन इट इज मोर इझिली सबस्टिट्यूटेड दॅन द सेकंडरी हायड्रोजन अँड सेकंडरी हायड्रोजन इज मोर इझिली सबस्टिट्यूटेड दॅन द प्रायमरी हायड्रोजन. या पद्धतीने ही रिॲक्टिव्हिटी ऑर्डर आपण त्या ठिकाणी लिहू शकतो. आता याच पद्धतीने इथं खाली काही 3 उदाहरणं जी दिलेली आहेत ती ब्रोमिन बरोबरची रिॲक्शन आहे, तर ती तुम्ही घरी पॉसिबल असणारं प्रॉडक्ट जे आहेत ते लिहायचे आहेत. या पद्धतीनं आपल्याला वी गेट द पॉसिबल आयसोमर्स. आता या ठिकाणी हे दोन्ही एक्झाम्पल जर तुम्ही बघितली तर त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, त्यांचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला मात्र त्या ठिकाणी वेगळा आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, स्ट्रक्चरल फॉर्म्युला वेगळा आहे, कारण या ठिकाणचं क्लोरीनची म्हणजे फंक्शनल ग्रुपची पोझिशन त्या ठिकाणी वेगळी आहे. सो मोर प्रॉपर वे वी कॅन से दॅट दीज आर द पोझिशनल आयसोमर्स ऑफ इच अदर. हे एकमेकाचे आयसोमर आहेत. तर अशा पद्धतीनं हॅलोजनेशन केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी वेगवेगळे आयसोमर्स मिळतात. कारण का, तर त्या अल्केनमध्ये असणारा हायड्रोजन जे आहेत ते आपण त्या सगळेचे सगळे हायड्रोजन त्या ठिकाणी रिप्लेटेबल असतात, त्यामुळे आपल्याला वेगवेगळे त्या ठिकाणी आयसोमर्स मिळत असतात. तर आता या खालच्या एक्झाम्पलमध्ये ब्रोमिन बरोबर का रिॲक्शन करायचे, म्हणजे ब्रोमिनेशन केल्यानंतर मिळणारा जो पॉसिबल प्रॉडक्ट किंवा पॉसिबल आयसोमर जे आहेत ते तुम्ही या ठिकाणी सोडवायचं आहे. याच्याशिवाय एक्झरसाइजमध्ये जे एक्झाम्पल तुम्हाला दिलेले आहेत ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी सोडवायचं आहे. तर हे झालं हॅलोजनेशन. यानंतरची रिॲक्शन त्या ठिकाणची आहे ते म्हणजे कंबशन. व्हेन अल्केन्स दे आर burned or heated in presence of oxygen, alkane forms carbon dioxide and water with a release of large amount of energy. आपल्याला माहिती आहे की अल्केन हे आहेत ते हायड्रोकार्बन्स आहेत, त्याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजनच आहे. त्यामुळे जेव्हा हे अल्केन व्हेन वी बर्न इन एअर, हवेमध्ये जेव्हा आपण ते हे अल्केन जे आहे ते जाळतो, तर त्यावेळेस आपल्याला कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर त्या ठिकाणी मिळणार आहे आणि या रिॲक्शनमध्ये मोठ्या प्रमाणावरती ऊर्जा त्या ठिकाणी बाहेर पडते. आता या ठिकाणी पहिलं एक्झाम्पल आपण जर पाहिलं तर व्हेन मिथेन इट इज बर्न इन एअर, कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर मोलिक्यूल दे आर प्रोड्युस्ड विथ द रिमूव्हल ऑफ ऑर रिलीज ऑफ नियर अबाउट 890 kilojoules per mole, दिस मच अमाउंट ऑफ एनर्जी. या ठिकाणी दिस निगेटिव्ह साइन इज युज्ड टू इंडिकेट दिस मच अमाउंट ऑफ एनर्जी इज रिलीज्ड.
या ठिकाणी उणे साईन आपण त्यासाठी वापरलंय की एवढी ऊर्जा या रिॲक्शनमध्ये बाहेर पडलेली आहे. तर मिथेन जेव्हा आपण हवेमध्ये जाळला तेव्हा त्याच्यापासून कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर मॉलिक्युल्स तयार झालेले आहेत आणि त्याच्याबरोबर मोठ्या प्रमाणावर ऊर्जा बाहेर पडलेली आहे. आणि आपण अगोदर बघितलेलं आहे की नॅचरल गॅस म्हणजेच त्या ठिकाणी मिथेन आहे. आणि दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये जर बघितलं तर ब्युटेन प्लस ऑक्सिजन दॅट गिव्स कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर मॉलिक्यूल अँड नियर अबाउट 2875.84 किलो जूल्स ऑफ एनर्जी इज रिलीज्ड. तर इतक्या मोठ्या प्रमाणावरती अल्केन्स म्हणजेच दुसऱ्या अर्थाने हायड्रोकार्बन जाळल्यानंतर आपल्याला ऊर्जा त्या ठिकाणी मिळते. म्हणून अल्केन्स दे आर द गुड फ्युएल्स. म्हणून त्यांचा वापर ऊर्जा मिळवण्यासाठी केला जातो. तो ते चांगल्या पद्धतीचे फ्युएल्स आहेत. म्हणून आपण LPG जो वापरतो, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस जो आहे तो प्रोपेन आणि ब्युटेन यांचं मिक्सचर आहे. तर कॉम्प्रेसर नॅचरल गॅस जो आहे इट इज नथिंग बट मिथेन. म्हणून आपण ऑटोमोबाईलमध्ये मिथेनचा वापर करतो. तर घरगुती गॅससाठी म्हणून आपण त्या ठिकाणी प्रोपेन आणि ब्युटेनचं मिक्सचर त्या वापरत असतो, कारण त्यांच्या ज्वलनानं अँड धिस इज द कम्प्लीट कंबशन. मग आपण ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये भरपूर प्रमाणावरती जेव्हा तुम्ही ऑक्सिजन वापरता तेव्हा हे जे अल्केन्स आहेत दे आर कम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड और बर्न टू करस्पॉन्डिंग कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर. त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर तयार होतं. मग त्या ठिकाणी दुसरा प्रश्न असा आहे की व्हॉट इज द प्रॉडक्ट विच इज ऑप्टेन बाय इनकम्प्लीट ऑक्सिडेशन ऑफ अल्केन. अल्केनचं इनकम्प्लीट ऑक्सिडेशन केल्यानंतर काय तयार होईल याच्यावरती तुम्ही विचार करायचा आहे. आणि त्याच्या संदर्भातला इंटेक्स क्वेश्चन सुद्धा आपल्या पुस्तकामध्ये दिलेला आहे, तो तुम्ही वाचायचा आहे. तर अशा पद्धतीनं अल्केन जेव्हा आपण हवेमध्ये जाळतो त्यांचं पूर्णपणे ज्वलन करतो तेव्हा कार्बन डायऑक्साईड, वॉटर आणि मोठ्या प्रमाणावरती ऊर्जा मिळते. फॉर धिस वी कॅन राईट द जनरल रिॲक्शन ॲज CnH2n+2 प्लस 3n+1 डिवायडेड बाय 2 ऑक्सिजन दॅट गिव्स NCO2 प्लस n+1 H2O प्लस हीट. म्हणजे या रिॲक्शनमध्ये CnH2n+2 म्हणजे हा आपला अल्केन आहे, त्याची रिॲक्शन करण्यासाठी किती ऑक्सिजन लागतील तर त्याच्यासाठी हे सूत्र सरळ वापरायचं 3n+1 डिवायडेड बाय 2. उदाहरणार्थ आता बघा पहिल्या ह्याच्यामध्ये मिथेन आपल्याला फॉर्म्युला माहिती असतो. कंबशनचं बॅलन्स्ड इक्वेशन लिहिताना तुम्ही हे पाठ करत बसायची गरज नाही. जनरल स्वरूपातल्या जे सगळ्या रिॲक्शन आहेत त्या सगळ्या तशाच लक्षात ठेवायच्या. त्याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू पुटअप करायला जायची. आता यांची किंमत या ठिकाणी मिथेनसाठी 1 आहे, ती जर ठेवली तर तुम्हाला 3n+1 ची व्हॅल्यू येईल 4 डिवायड बाय 2 म्हणजे ट्वाइस O2 आलं. हे इक्वेशन पाठ करत बसण्याची गरज नाही. तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा CnH2n+2 हे अल्केनचा फॉर्म्युला आपल्याला माहितच आहे. प्लस ऑक्सिजन किती लागतील तर 3n+1 डिवायडेड बाय 2 एवढे ऑक्सिजन लागतील. आता या उदाहरणामध्ये 4 कार्बन आहेत तर या ठिकाणी 4 त्रिक 12 अधिक 1 13/2 एवढे नंबर ऑफ ऑक्सिजन लागतील. आणि त्याच्यापासून अल्केन जेव्हा तुम्ही बर्न करता किंवा ऑक्सिजन बरोबर त्यांचा संयोग करता तेव्हा किती कार्बन डायऑक्साईड तयार होतील तर जेवढे नंबर ऑफ कार्बन आहेत तेवढेच नंबर ऑफ कार्बन डायऑक्साईड तयार होतील आणि n+1 इतके वॉटर मॉलिक्युल्स तयार होतील. जेवढे कार्बनची संख्या आहे त्याच्यापेक्षा 1 जास्तीचा वॉटर मॉलिक्यूल त्या अल्केनच्या बर्निंगनी त्या ठिकाणी तयार होईल आणि मोठ्या प्रमाणावर ऊर्जा त्या ठिकाणी बाहेर पडते. तर ही झाली आपली दुसरी केमिकल रिॲक्शन ऑफ अल्केन. त्यानंतरचा आहे पायरोलिसिस और क्रॅकिंग. या ठिकाणी ही रिॲक्शन बघा C6H14 that is hexane when it is heated at high temperature near about this temperature is 773 Kelvin म्हणजे जवळजवळ हे 500 डिग्री सेल्सिअस एवढं उच्च तापमानावरती आपण हे अल्केन जे आहे ते आपण त्या ठिकाणी हीट केलेलं आहे इन ॲब्सेन्स ऑफ एअर, हवेच्या ॲब्सेन्समध्ये. आता ही रिॲक्शन जी आहे ती इन प्रेझेन्स ऑफ एअर आहे. तर पायरोलिसिस किंवा क्रॅकिंग आपण ज्याला म्हणतोय this reaction is carried out in absence of air when we heat alkane at high temperature. This alkane is decomposed into alkane, alkene and hydrogen. तर त्या ठिकाणी हे अल्केन जे आहेत ते त्या डिकम्पोज होतात आणि त्याच्यापासून
लोअर असे अल्किन आणि हायड्रोजन तयार होतं. या प्रोसेसला इट इज कॉल्ड एज पायरोलिसिस ऑर क्रॅकिंग. पायरोलिसिस किंवा क्रॅकिंग कोणाला म्हणायचं? दे अल्केन when they are heated at very high temperature in absence of air, they are decomposed into alkane, alkene and hydrogen. This process is called as pyrolysis or cracking. आता उदाहरणार्थ या ठिकाणी बघा, ह्या हेक्झेनला जेव्हा आपण हिट करतो इन ॲब्सेन्स ऑफ एअर, तेव्हा पहिला आहे C6H12 म्हणजे CnH2n म्हणजे हेक्झेन तयार झाला प्लस H2. या ठिकाणी कार्बन आणि हायड्रोजनची संख्या बॅलन्स आहे का ते बघायची. दुसऱ्या प्रॉडक्ट जो तयार झालेला आहे तो आहे C4H8. या ठिकाणी C4H8 म्हणजे हा सुद्धा CnH2n म्हणजे 4 कार्बनचा असणारा अल्किन आहे. दॅट इज ब्युटीन. C2H6 म्हणजे या ठिकाणी CnH2n+2 म्हणजे 2 कार्बनचा असणारा अल्केन आहे. दॅट इज इथेन. या तिसरा जो प्रॉडक्ट या ठिकाणी तयार झालेला आहे तो आहे C3H6 दॅट इज प्रोपीन. C2H4 दॅट इज इथिन अँड CH4 दॅट इज मिथेन. म्हणजे या ठिकाणी हेक्झेन जेव्हा हाय टेम्परेचरला इन ॲब्सेन्स ऑफ एअर हिट केला तेव्हा इट इज डिकम्पोज्ड इनटू. या ठिकाणी जर आपण बघितलं तर याच्यामध्ये हेक्झेन हा अल्किन आहे, ब्युटीन हा अल्किन आहे, प्रोपीन, इथिन हे चारीच्या चारी त्या ठिकाणी तयार झालेले लोअर अल्किन्स आहेत आणि इथेन आणि मिथेन हे 2 अल्केन आहेत. तर हायड्रोजन या ठिकाणी तयार झालेलं आहे. म्हणून आपण त्या ठिकाणी म्हटलं पायरोलिसिस ऑर क्रॅकिंग मीन्स when alkanes they are heated at high temperature in absence of air they are decomposed to lower alkene and hydrogen and it is called as pyrolysis or cracking. तर ही झाली त्याच्यातली 3 नंबरची रिॲक्शन ऑफ अल्केन. त्यानंतरची चौथी रिॲक्शन आहे दॅट इज रिफॉर्मिंग ऑर अरोमॅटायझेशन. आता त्याचं मिनिंग त्याचं अरोमॅटायझेशन त्याला का म्हणायचं हे आपल्याला ती रिॲक्शन खाली पाहिल्यानंतर लक्षात येईल. तर या ठिकाणी त्याचं रिफॉर्मिंगची डेफिनेशन आपण बघूया. स्ट्रेट चेन अल्केन्स containing 6 to 10 carbon atoms converted to benzene and its homologs at 10 to 20 atmospheric pressure and temperature 773 Kelvin in presence of vanadium pentoxide, chromium oxide, molybdenum oxide supported over alumina. This reaction is called as reforming or aromatization. These are the oxides of different metals. या ठिकाणी व्हॅनेडियम पेंटॉक्साइड आहे, हे क्रोमियम ट्रायऑक्साइड आहे, हे मॉलिब्डेनियम ऑक्साइड आहे. तर या मेटलच्या ऑक्साइड्स त्यासाठी वापरलेले आहेत विच आर सपोर्टेड ओव्हर अल्युमिना. हे सगळे जे आहेत त्याच्यापैकी काही तुम्ही वापरा ओव्हर Al2O3 अल्युमिना याचा वापर त्या ठिकाणी केलेला आहे. तेव्हा स्ट्रेट चेन अल्केन जे आहेत त्याचं कन्व्हर्जन बेन्झिन किंवा बेन्झिन सारख्या पदार्थांमध्ये रूपांतर होतं. इट्स होमोलॉग असं म्हटलंय. जसं आपल्याला माहिती आहे की अल्केनचे होमोलॉगस सिरीज आपल्याला माहिती आहे मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन ही होमोलॉगस सिरीज आहे. त्याप्रमाणे बेन्झिन आणि त्याचे होमोलॉग्स त्या ठिकाणी तयार होत असतील तर त्या रिॲक्शनला रिफॉर्मिंग किंवा अरोमॅटायझेशन असं म्हटलेलं आहे. कारण का बघा खालची रिॲक्शन या ठिकाणी बघूया आपण मग आपल्या ते लक्षात येईल. तर या ठिकाणी CH3 CH2 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 CH3 दॅट इज दिस इज अवर एन हेक्झेन. 1 2 3 4 5 6 कार्बनचा अल्केन दॅट इज हेक्झेन. याचाच आपण मोलिक्युलर फॉर्म्युला या पद्धतीने हे स्ट्रक्चरल फॉर्म्युला झाला. मोलिक्युलर फॉर्म्युला आपण C6H14 या ठिकाणी मुद्दाम लिहिलेला आहे. व्हेन धिस स्ट्रेट चेन अल्केन हे जे स्ट्रेट चेन अल्केन आहे having 6 to 10 carbon atom. It is converted to benzene and its homolog. बेन्झिन किंवा बेन्झिनचे होमोलॉग त्या ठिकाणी तयार होत असतील किंवा at 10 to 20 atmospheric pressure and very high temperature 773 केल्विन म्हणजे 500 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान आहे.
इन प्रेझेन्स ऑफ दी ऑक्साइड्स लाईक व्हॅनेडियम पेंटॉक्साइड असेल किंवा क्रोमियम ऑक्साइड असेल किंवा मॉलिब्डेनम ऑक्साइड असेल विच इज सपोर्टेड ओव्हर अल्युमिना, दी सायमल्टेनियस cyclization and dehydrogenation reaction takes place. आता या ठिकाणी सायमल्टेनियस म्हणजे एकाच वेळी, डिहायड्रोजनेशन हा शब्द महत्वाचा आहे. डिहायड्रोजनेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ हायड्रोजन आणि सायक्लायझेशन म्हणजे सायक्लिक स्ट्रक्चर त्या ठिकाणी फॉर्म होतं. हा स्ट्रेट चेन अल्केनचं कन्व्हर्जन सायक्लिक कंपाऊंड मध्ये झालेलं आहे म्हणून त्याला आपण सायक्लायझेशन असं म्हटलेलं आहे. तर अशा पद्धतीनं बेन्झिन किंवा बेन्झिनच्या अॅनालॉग मध्ये स्ट्रेट चेन अल्केनचं रूपांतर होण्याच्या प्रक्रियेलाच रिफॉर्मिंग किंवा ॲरोमॅटायझेशन म्हटलेलं आहे. कारण बेन्झिन हा आपला ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे, त्याचं होमोलॉग म्हणजे ते सुद्धा ॲरोमॅटिक असणार आहे. कारण ॲरोमॅटिक कंपाऊंडचे आपण डेफिनेशन त्या ठिकाणी बघितलेलं आहे की दी कंपाऊंड्स हॅव्हिंग ॲटलिस्ट वन ॲरोमॅटिक रिंग लाईक बेन्झिन. बेन्झिन सारखी एखादी ॲरोमॅटिक रिंग त्या कंपाऊंडमध्ये असेल तर त्यांना आपण ॲरोमॅटिक कंपाऊंड असं म्हणतो. म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीनं बेन्झिन किंवा बेन्झिन सारखे ॲरोमॅटिक कंपाऊंड तयार होतात म्हणून त्याला आपण ॲरोमॅटायझेशन असं म्हटलेलं आहे. म्हणून बघा रिफॉर्मेंटची डेफिनेशन पुन्हा एकदा बघूया आपण. स्ट्रेट चेन अल्केन्स कंटेनिंग 6 to 10 carbon atoms to benzene and its homologue in at near about 10 to 20 atmospheric pressure and at 773 Kelvin temperature in presence of vanadium pentoxide or chromium oxide or molybdenum oxide which are supported over alumina is called as reforming or aromatization. In this reaction the simultaneous dehydrogenation and cyclization takes place. या ठिकाणी हायड्रोजन रिमूव्ह झालेला आहे. हायड्रोजनेशन आपण हायड्रोजन ऍड करतो तेव्हा म्हणतो त्याच्या विरुद्ध प्रक्रिया होते म्हणून त्याला डिहायड्रोजनेशन असं म्हटलेलं आहे. डिहायड्रोजनेशन हा शब्द महत्वाचा आहे. हायड्रोजनेशन आणि हायड्रेशन असे दोन वेगवेगळे शब्द आहेत. हायड्रेशन म्हणजे ॲडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल आणि हायड्रोजनेशन म्हणजे ॲडिशन ऑफ हायड्रोजन मोलिक्यूल H2 मोलिक्यूल. त्याच्या विरुद्ध प्रक्रिया हायड्रोजन त्या ठिकाणी रिमूव्ह झालेला आहे याच्यातला म्हणून त्याला डिहायड्रोजनेशन म्हटलेलं आहे. आणि सायक्लायझेशन म्हणजे या ठिकाणी ही ओपन चेन जी आहे ती त्या ठिकाणी क्लोज होते, सायक्लिक स्ट्रक्चर तयार होतं म्हणून त्याला आपण सायक्लायझेशन असं म्हटलेलं आहे. तर धिस प्रोसेस इट इज युज्ड इन रिफायनरीज, ऑइल रिफायनरीज टू प्रोड्यूस हाय क्वालिटी गॅसोलिन. दिस गॅसोलिन इट इज युज्ड इन ऑटोमोबाईल्स. तर अशा पद्धतीनं ऑटोमोबाईल्ससाठी लागणारं हाय क्वालिटीचं गॅसोलिन तयार करण्यासाठी ऑइल रिफायनरीजमध्ये ही रिफॉर्मिंग किंवा ॲरोमॅटायझेशनची रिॲक्शन वापरली जाते. तर अशा पद्धतीनं आपण अल्केनसाठीच्या ह्या 4 केमिकल प्रॉपर्टीज किंवा रिॲक्शन त्या ठिकाणी बघितलेल्या आहेत. यानंतर अल्केनमधला शेवटचा पॉईंट तो आपल्याला बघायचा आहे, दॅट इज युजेस ऑफ अल्केन्स. आता आपण अल्केनचं सगळ्या केमिकल प्रॉपर्टीज त्या ठिकाणी बघितल्यानंतर आपल्याला हे युजेस सहजासहजी लिहिता येण्याजोगे आहेत. तर त्याच्यामधला पहिला यूज जो आहे की ॲज अ डोमेस्टिक फ्युएल. तर ॲज वी नो दॅट द फर्स्ट 4 अल्केन्स दॅट इज मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन दे कॅन युज्ड ॲज अ डोमेस्टिक फ्युएल. घरगुती वापरासाठीचं इंधन म्हणून त्याचा आपण वापर करतो. कारण आत्ताच आपण बघितलं की व्हेन दे आर बर्न इन ऑक्सिजन दे फॉर्म कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर विथ रिलीज ऑफ ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ एनर्जी. मोठ्या प्रमाणावर ऊर्जा ते रिलीज करतात म्हणून हे पहिले 4 अल्केन विच आर गॅसेस इन स्टेट. गॅसेस स्टेटमध्ये असणारे आपण फिजिकल प्रॉपर्टी बघत असताना बघितलेलं आहे की हे पहिले 4 जे अल्केन आहेत ते गॅसेस फॉर्ममध्ये आहेत. तर त्यांचा वापर टू ऑब्टेन दी हीट अँड ॲज अ फ्युएल फॉर डोमेस्टिक पर्पज. डोमेस्टिक पर्पजसाठी आपण ते यूज करू शकतो. दे आर युज्ड ॲज अ LPG. आपल्याला माहिती आहे की घरामध्ये आपण LPGचं सिलेंडर जे वापरतो त्याच्यामध्ये प्रोपेन आणि ब्युटेनचं मिक्सचर असतं. तर कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस CNG जो आहे तो म्हणजे आपला मिथेन असतो. तर अशा पद्धतीनं स्वयंपाकघरातला गॅस ते ऊर्जा मिळवण्यासाठी आपण किंवा इंधन म्हणून त्याचा वापर करतो. दुसरा मुद्दा त्यातला यूजमधला सांगता येईल की फ्युएल फॉर ऑटोमोबाईल्स.
CNG, petrol and diesel, they are used as a fuel for automobiles. ऑटोमोबाईल्ससाठीचं म्हणजे वाहनांसाठी इंधन म्हणून या हायड्रोकार्बनचा म्हणजेच आपण अल्केनचा त्या ठिकाणी वापर करत असतो. तिसरं आहे ते म्हणजे लोअर लिक्विड अल्केन्स, दे आर युज्ड ॲज अ सॉल्व्हंट. मग आपल्याला माहिती आहे की 4 नंबर कार्बनच्या पुढून म्हणजे पेंटेनपासूनचे ऑनवर्ड जे अल्केन्स आहेत ते लिक्विड फॉर्ममध्ये आहेत, तर त्यांचा आपण या ठिकाणी सॉल्व्हंट म्हणून वापर करू शकतो. अँड द अल्केन्स हॅव्हिंग मोर दॅन 35 कार्बन ॲटम्स, दे आर युज्ड फॉर मेकिंग रोड सर्फेसेस. दॅट इज दे आर द टार. म्हणजे काय आहे, हे डांबर आहे. 35 कार्बन ॲटमच्या पुढून कार्बनची संख्या असणारं जे अल्केन आहे त्याला आपण टार असं म्हणतो. इट इज युज्ड फॉर रोड सर्फेसिंग, म्हणजे रस्त्याचा सरफेस जो आहे तो डांबरीकरण करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. आणि त्याच्यानंतरचा 5वा आणि शेवटचा यूज आहे की दी अल्केन्स विच आर इन द फॉर्म ऑफ वॅक्सेस, दॅट इज द अल्केन्स हॅव्हिंग हाय मॉलिक्युलर वेट, दे आर युज्ड ॲज अ लुब्रिकंट म्हणून त्याचा वापर केला जातो, वंगण म्हणून. दे आर युज्ड फॉर मेकिंग कॅन्डल्स, मेणबत्त्या बनवण्यासाठी त्या वॅक्सचा वापर केला जातो. आपल्याला माहिती आहे मेणबत्त्या वॅक्सच्या बनलेल्या असतात. सिमिलरली दी कार्बन ब्लॅक, इट इज युज्ड इन प्रिंटिंग इंक. छपाईची जी शाई असते ती बनवण्यासाठी म्हणून या कार्बन ब्लॅकचा वापर केला जातो. तसंच फॉर मेकिंग शू पॉलिश, म्हणजे आपल्या बुटाचं जे पॉलिश असतं ते बनवण्यासाठी म्हणून कार्बन ब्लॅकचा त्या ठिकाणी वापर केला जातो. तर अशा पद्धतीनं हे काही त्या ठिकाणी अल्केनचे युजेस आपल्याला सांगता येतील. तर आजपर्यंत आपण त्या ठिकाणी हायड्रोकार्बन्स बघत असताना इंट्रोडक्शन बघितलं, हायड्रोकार्बन कोणाला म्हणायचं हे समजून घेतलं. त्याच्यानंतर आपण क्लासिफिकेशन ऑफ हायड्रोकार्बन बघितलं. त्यानंतर आपण आयसोमेरिझम इन अल्केन बघितलं. त्यानंतर प्रिपरेशन मेथड्स ऑफ अल्केन बघितलं. त्याच्यानंतर फिजिकल प्रॉपर्टीज पाहिल्या आणि आज आत्ता आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन या ठिकाणी बघितलेला आहे. त्याच्यानंतर हा युजेस ऑफ अल्केन बघितलं. अशा पद्धतीनं हायड्रोकार्बनमधला पहिला अल्केन हा क्लास आपला या ठिकाणी आज संपला.